नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिकांना वाढीसाठी आवश्यक असणारी मूलद्रव्ये, जी पिकाच्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाची आहेत. वनस्पती अन्न कसे तयार करतात? मित्रांनो, वनस्पती पाणी, हवा म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश यांच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करतात. वनस्पतीच्या शरीरातील सुमारे 85 ते 90% भाग पाण्याचा असतो, तर उर्वरित भाग जमिनीतून मिळणाऱ्या खनिज मूलद्रव्यापासून बनलेला असतो. तर अन्नद्रव्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे. प्रत्येक पिकाला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी अन्नद्रव्याची गरज असते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीपासून ते फुलोरा, फळधारणा आणि उत्पादनापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एकूण 17 आवश्यक अन्नद्रव्ये वनस्पतीला गरजेची असतात. प्रमुख अन्नद्रव्ये पुढीलप्रमाणे. नत्र म्हणजे नायट्रोजन. नत्रामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि पाने हिरवीगार राहतात. स्फुरद म्हणजे फॉस्फरस. मुळाची वाढ, फुलोरा आणि बीजधारणा यासाठी उपयुक्त असते. पालाश म्हणजे पोटॅशियम. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारतो. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये. कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही अन्नद्रव्ये पिकाच्या पेशी मजबूत करतात आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेस मदत करतात. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये. सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात लागतात, पण त्यांचे महत्त्व खूप जास्त असते. लोह, मॅग्नीज, झिंक, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन, निकेल यांची कमतरता झाल्यास पिकामध्ये वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होते. मॅक्रो आणि मायक्रो अन्नद्रव्ये म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या अन्नद्रव्यांना मॅक्रो न्यूट्रिएंट्स असे म्हणतात आणि कमी प्रमाणात लागणाऱ्या अन्नद्रव्यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स असे म्हणतात. निष्कर्ष मित्रांनो, जर पिकांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळाली तर पिकांची वाढ उत्तम होते आणि उत्पादनही वाढते. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.